गेला हे चुकीचं झालं, गावात होता तोच बरा होता. तुम्ही म्हणता भाऊ असं कसं? त्याचं कारण सांगतो बाबा. ते गावामध्ये जर मसनवट असतात तर येता जाता जळणारी प्रेत बघून माझ्यासारखे किती फुगीरांना कळालं असतं आपल्यासारखी भली भली धेंड इथं राख होऊन पडल्यात तवा माणसानं फुगिरी सोडली असते. फुगिरी सोडली नसती बाबा. ते उगा गावाच्या बाहेर गेला, गावात होता तो बरा होता. का गावात होता? का तर शंकर भूतांचा राजा. शंकराने सांगितलं माझ्यापाशी थांबून चालणार नाही, उठा. पृथ्वीमाता उठल्या आणि विष्णुनारायणाच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहिल्या. म्हणे भगवंता तुला अवतार घ्यावा लागेल. आता तो पालन पोषण करता होता, त्याला अवतार घ्यावाच लागला. पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये अवतार घेऊन 28 युग विठीच्या तुकड्यावरती उभा राहून जगाचं कल्याण करत आहे. आता प्रश्न असा पडतो बाबा, तो मनाने आला का त्याला आणावा लागला? बोला. माझ्या कीर्तनातला नियम सगळ्यांनी बोलायचं असतं बरं का. मामाच्या दरबारात आपण पहिली गोष्ट चेहरा चांगलं ठेवा. बोलू नका पण चेहरा चांगलं ठेवा. त्याच्यावर तुमच्या सगळ्या चेहऱ्या माझं कीर्तन बाबा. तो मनाने आला का आणावा लागला? आणावा लागला. आणि राही रूपाबळे करुणी खळे हरिदास. आणावं लागतं. देवाला स्वतःहून येत असतात संत. मुळात येताना येतो म्हणतात आणि जाताना जातो म्हणतात हे संत असतात. येताना येतो म्हणाले आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आणि जाताना जातो म्हणाले आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. येताना येतो म्हणाले, जाताना जातो म्हणाले का जगा काळ काय आम्ही माथा किंवा काय गुलाम सलाम करीत तुझ्या घरी जातो. काळावर सत्ता कुणाची तर संताची. संत हे विश्वामध्ये येत असताना बाबा आता आले 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 संत म्हणाल. गोंधळ करू नका, शांत लाईनीमध्ये दर्शन घ्या. कुणीही गोंधळ करू नका, एका लाईनीत दर्शन घ्या. फक्त कीर्तन ऐका, बडबड कोणी करू नका. विठ्ठल शतकापासून 18व्या शतकापर्यंत संतांची मांदियाळी तुम्हाला पाहिली. 11व्या शतकात कुठले संत? भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ आला. आणि शंकर कधी अवतार घेतात लक्ष द्या. आता श्रावण महिना चालू आहे. भगवान शंकर महादेव कधी अवतार धारण करतात? ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती नामाचा प्रचार करायचा असतो त्यावेळी साक्षात भगवान शंकराला अवतार धारण करावा लागतो. त्यानंतर निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, ज्ञानोबराय आदी करून संत महात्मे 11व्या शतकात जन्माले. 12व्या शतकात 1201 मध्ये मुक्ताई माता, त्यानंतर जनाई माता, नामदेव राया, आरंचे सावतोबा गुरुबा काका आदी करून संत महात्मे. 13व्या शतकात एकही संत नाहीत. 14व्या शतकात श्री संत एकनाथ बाबांचा अवतार काढला. 15व्या शतकात एकही संत नाहीत. 16व्या शतकात जगाचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आले. त्या शतकामध्ये बहिणाबाई निळोबाराय आदी करून संत महात्मे. पुन्हा 17व्या शतक आलं. 17व्या शतकात एकही संत पाहिला नाही. 17वं संपलं, 18वं आलं. आता 18व्या शतकामध्ये जगाचा मालक जगाचा चालक देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला बाबा आता कुठेतरी अवतार घेण्याची गरज आहे का? हे जग वाईट मार्गाने चाललं, जग वा मार्गाने चाललं, जगाचा राज बुडत चालला, जग भरकटत चाललं. माणूस माणसासोबत माणसासारखा वागण्याचा झाला, पाप वाटला आणि पुण्य कमी झालं, अवतार घ्यावा लागला. कुणाला प्रश्न पडला? शंकराला, महादेवाला. पण अवतार घ्यायचा मान्य झालं, पण देव किंवा संत कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत बाबा. आता मुळात देवते संत निमित्त त्या प्रतिमा मान्य करावं लागतात. संत म्हणजे देवाचा अवतार घेऊन या विश्वामध्ये संत देव हे संताच्या रूपामध्ये येत असतात. आता कुठलेही संत जन्माला येण्या अगोदर कुठलेही संत घ्या, त्याच्या अगोदर त्यांच्या मायबापांनी काहीतरी पुण्य केलेले असते. त्या भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. पण एवढे पुण्यवान माता पिता कोण आहेत बाबा? चांगली मुलं पोटी जन्माला येण्याकरता अगोदर धन्य माता पिता, अगोदर मायबाप पुण्यवान लागतात. तुम्ही शेती करताना बाबा इकडे शेतीचं करतो ना, मला प्रामाणिक उत्तर द्या. बी जर चांगलं असेल तर पीक चांगलं येतं, बरोबर का? बी चांगलं असेल तर पीक चांगले येतं. त्याप्रमाणे मायबाप चांगले असतील तर पोटी जन्माला येणारी पुत्र हे चांगले येतात. शुद्ध